जय मालोकरच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे। जय मालोकरच्या शवविच्छेदन अहवालामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत। जय मालोकरचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झाल्याचं शवविच्छेदन अहवालामध्ये उघड झालंय। मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती आणि त्यानंतर गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यापैकी जय मालोकरचा मृत्यू हा हृदयविकाराने झाल्याचा दावा करण्यात आला होता। मात्र आता शवविच्छेदन अहवालातून त्याचा मृत्यू मारहाणीमुळेच झाल्याचं समोर आलंय। जय मालोकरच्या मृत्यूला आता वेगळं वळण लागलेलं आहे। शवविच्छेदन अहवालामध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे। अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकरच्या मृत्यू प्रकरणात स्पष्टता आली आहे। हृदयविकारामुळे मृत्यू झाला असा दावा करण्यात येत होता, मात्र जबर मारहाणीमुळे जय मालोकरचा मृत्यू झालाय असा अहवाल शवविच्छेदन अहवालातून ही स्पष्ट झालंय। 1 महिन्यापूर्वी अकोल्यामध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेमध्ये माझा भाऊ जय मालोकर याचा मृत्यू झाला होता। त्यावेळी डॉक्टरांनी व पोलिसांनी हार्ट अटॅक हे मुख्य कारण त्याच्या मृत्यूचे सांगितले होते। दिनांक 17ला त्याचा PM रिपोर्ट हा आमच्याकडे आलेला आहे। त्या रिपोर्टनुसार जयचा मृत्यू हा मल्टिपल इंजरीज ऑन व्हायटल ऑर्गन्स या गोष्टीमुळे झालेला PM रिपोर्टमध्ये नमूद आहे। आमची मागणी एवढीच आहे की या गोष्टीची पोलिसांनी सखोल चौकशी करावी। आणि आता पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान। पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये यंदा गेल्या वर्षीपेक्षा कमी आवाजाची नोंद झाली। गेल्या वर्षी लक्ष्मी रोडवर 101.2 डेसिबल आवाजाची पातळी होती। यंदा ती कमी होऊन 94.8 डेसिबल इतकी नोंदवली गेली। मात्र डीजेचा दणदणाट त्रासदायकच ठरला असल्याची प्रतिक्रिया पुणेकरांनी दिली। सातारा शहरातील गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचा भंग करण्यात आला। बीम लाईट लावल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल झाले। सांगलीमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेश झुगारून लेझर लाईटचा मारा करण्यात आला। या प्रकरणी आता 10 गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि लाईट मालक यांच्यावरती पोलिसांनी गुन्हे दाखल केले। पुणे महापालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या शहरातील विविध ठिकाणांचे हौद, लोखंडी हौद, पाण्याच्या टाक्या अशा ठिकाणी सुमारे 5,59,952 इतक्या गणपती मूर्तींचं विसर्जन झालं। त्यापैकी 1,76,067 मूर्तींचं संकलन करण्यात आलं। पुणे मेट्रोनं ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे। शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लाखो पुणेकरांनी मेट्रोनं प्रवास करण्याला प्राधान्य दिलं। फक्त एकाच दिवसात तब्बल 3.5 लाख प्रवाशांनी एका दिवसात मेट्रोनं प्रवास करत नवीन रेकॉर्ड मोडलाय। राज्यातील बाजारात मक्याचे 3,354 क्विंटलची आवक झाली, तर सोलापुरात मक्याला कमीत कमी 1,500 रुपयांपासून ते 2,900 रुपयांपर्यंत दर मिळाला। राज्यातील बाजार समितीत कांद्याची 93,075 क्विंटल इतकी आवक झाली। यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 50,598 क्विंटलची आवक झाली, तर आज कांद्याला कमीत कमी 3,000 रुपयांपासून ते 5,000 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळालाय। लातूर शहरासह कळंब, केज, अंबाजोगाई, धारूर आणि अन्य छोट्या मोठ्या गावांचा पाणीपुरवठा असलेला मांजरा प्रकल्प यंदा भरण्याच्या मार्गावरती आहे। धरण 80% अधिक भरलंय, त्यामुळे 2 वर्षांनंतर सिंचनाला देखील पाणी मिळणार आहे।